चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या विदर्भातल्या सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थेची चंद्रपूर शहरातल्या दुर्गापूर भागात जनता कॉन्व्हेंट ही शाळा आहे। 6 वर्षांपासून सुरू असलेली ही शाळा धोकादायक इमारतीचं कारण देत मंगळवारी अचानकपणे बंद करण्यात आली। त्या विरोधात पालकांनी आवाज उठवलाय। नर्सरीपासून इथे दुसऱ्या वर्गापर्यंत आता आलेला आहे आणि यावर्षी त्यांनी शाळेचं बंद करण्याचा एक अचानक निर्णय घेतलेला आहे। त्यांनी आम्हाला पूर्वकल्पना नसताना त्यांना आमच्या मुलांना घरी पाठवलं। त्यांना काहीच आम्हाला सुद्धा पालक वर्गांना एखाद्याही सुद्धा माहिती न देता त्यांनी आमच्या मुलांना दिनांक 19/7/2016 सकाळी मुलांना घरी पाठवून दिला आहे। आम्हाला कुठलीही पूर्वसूचना किंवा पूर्वकल्पना न देता मुलांना अचानक घरी पाठवलं। त्यामुळे आम्ही असं काय घडलं शाळेमध्ये म्हणून आलेलो होतो। त्यावेळेस यांचं म्हणणं की बा आमचा वर्ग बंद म्हणजे आमची शाळा बंद करण्यात येत आहे म्हणून आम्ही इथे थांबलेलो होतो मॅनेजमेंट सोबत चर्चा करायला, पण कुणीही समोर आलेलं नाही। इथला HM इव्हन आलेला नाही। दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांना आपण याबाबत पत्र दिलं असून पालकांना पूर्ण सहकार्य करू असा खुलासा चांदा शिक्षण प्रसारक मंडळानं केलाय। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्था सर्वतोपरी शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून अशा विद्यार्थ्यांचं समायोजन जवळच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये करावं ही संस्था मागणी शिक्षणाधिकारी करतील आणि त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही। तर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रश्नी आम्ही माहिती घेतो, चौकशी करतो अशी साचेबंद भूमिका मांडली। उपशिक्षणाधिकारी किंवा शिक्षण विस्ताराधिकारी यांना पाठवून पर्यंत माहिती घेतो मी। मुळात ते शाळा मान्यता प्राप्त आहे पासून आम्हाला चौकशी करून खात्री करायची आहे आणि 2 दिवसांमध्ये तो निर्णय घेऊ। या शाळेतल्या मुलांच्या शैक्षणिक वर्षाचं काय, त्याची भरपाई कशी केली जाणार याबाबत ना चांदा शिक्षण प्रसारक मंडळाकडे उत्तर आहे ना शिक्षण विभागाकडे। यात भरडले गेलेत विद्यार्थी आणि त्यांचे पालक। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।